शिवजयंती मिरवणुकीदरम्यान बॅनर घेऊन नाचल्याच्या कारणावरून एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाला 2 जणांनी हंटर आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली। सध्या जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असून तो सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये उपचार घेत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रेम धनराज फडताळे वय 17 वर्ष राहणार दाळिंब यांनी दिलेल्या जबाबानुसार सांगितले आहे की मी मुरुम येथील प्रतिभा निकेतन ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 12वी वर्गात शिक्षण घेत असून 12वी वार्षिक परीक्षेसाठी प्रतिभा निकेतन ज्युनियर कॉलेज मुरुम येथे नंबर आल्याने त्याच ठिकाणी परीक्षा देत आहे। दिनांक 1 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास माझा अर्थशास्त्र विषयाचा पेपर असल्याने मी दाळिंब येथून 1 वाजताच्या सुमारास मुरुम येथील प्रतिभा निकेतन कॉलेजमध्ये परीक्षा देण्याकरिता निघालो। प्रतिभा निकेतन कॉलेज समोरील बाजार रस्त्यावरून दुपारी 1:15च्या सुमारास मी कॉलेजकडे जात असताना त्या ठिकाणी रोडवर शुभम बसवन्ना वासुदेव व त्याच्या सोबत मोहम्मद जाकीर खान बागवान असे थांबले होते। ते रस्त्यावर उभे असल्याने मी त्यांना रोडचे बाजूस व्हा असे म्हणून पुढे जात असताना शुभम वासुदेव यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला बाजूला घेऊन आला। त्याच्या सोबत मोहम्मद बागवान होता। त्यावेळी मोहम्मद मला म्हणाला की दाळिंब येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये तू छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान यास मारलेला फोटो घेऊन नाचत होतास असे मला दाळिंब येथील समीर चाकुरे या माझ्या मित्राने सांगितले असून तू दाळिंबचा आहेस, मुरुम मध्ये आल्यावर आम्हाला रोडच्या बाजूला हो असे म्हणतोस का असे म्हणून दोघांनी मला शिवीगाळ करत असताना मी त्यांना तुम्ही मला शिव्या देऊ नका असे म्हणताच मोहम्मद यांनी त्याच्या कमरेचा हंटर काढून मला मारहाण करू लागला। त्यावेळी शुभम वासुदेव याने त्याच्या कमरेचा बेल्ट काढून मला दोघे मिळून हंटर व बेल्टने पाठीवर, पायावर, हातावर मारू लागले। त्यावेळी मी रोडवर जमिनीवर पडलो। त्यावेळी पण ते मला मारतच होते। मोहम्मद यांनी हंटरने माझ्या डोक्यात जोरात मारल्याने डोक्यातून जखम होऊन रक्त निघू लागले। त्यावेळी मी जास्त ओरडू लागलो। आवाजाने तेथे लोक जमा झाल्याने ते दोघे जण मला आमचे नादी लागल्यास तर जीवे ठार मारू अशी धमकी देऊन निघून गेले। त्यावेळी तिथे जमलेल्या माझ्या मित्रांनी मला उचलून मोटरसायकलवरती घेऊन ग्रामीण रुग्णालय मुरुम येथे उपचाराकरिता दाखल केले। तेव्हा माझ्यावर प्राथमिक उपचार होऊन पुढील उपचारकामी सरकारी दवाखाना उमरगा येथे पाठविले। त्या ठिकाणी पण माझ्यावर उपचार होऊन तेथून मला रेफर केल्याने सोलापूर इथे पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून 2 मार्च 2025 रोजी माझ्या डोक्याचे ऑपरेशन झाले असून माझ्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे। तसेच माझ्या उजव्या हातास पण खांद्याजवळ फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली असल्याने मला उजव्या हाताच्या हालचाल करता येत नाही। तर माझ्यावर सोलापूर येथील दवाखान्यात आयसीयू मध्ये उपचार सुरू असून मला हंटर व कमरेच्या बेल्टने मारहाण करून गंभीर दुखापत करणारे शुभम बसवन्ना वासुदेव व मोहम्मद जाकीर खान बागवान यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकाराचा जबाब दिला आहे। या प्रकरणी तक्रारदाराच्या जबाबानुसार भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 124(2), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतीत तपास अधिकारी म्हणून मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी गव्हाणे काम पाहत आहेत। त्यांनी सांगितले की या प्रकरणातील मोहम्मद बागवान या आरोपीस पकडले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। पकडलेल्या आरोपीवर यापूर्वी 2 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत। याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मोहम्मद बागवान यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून विविध प्रकारचे फोटो व्हिडिओ अपलोड करून यापूर्वी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे मुरुम शहर वासियांकडून सांगण्यात आले। दाळिंब येथील इयत्ता 12वीत शिकणाऱ्या प्रेम फडताळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ग्रामस्थांच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त करीत मंगळवारी तारीख 4 रोजी संपूर्ण दिवसभर दाळिंब गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। बंद दरम्यान मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्याशी ग्रामस्थांच्या वतीने या गुन्ह्यात समाविष्ट असणाऱ्या सर्वच आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी व योग्य न्याय देण्यात यावा असे सांगण्यात आले। याकरिता दाळिंब ग्रामस्थांच्या वतीने वैजनाथ क्षीरसागर, अमर वाले, परमेश्वर सुरवसे, उमाकांत जाधव, बाळासाहेब जाधव, माळप्पा फडताळे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला।